वर्षों से हो रही रोड ट्रैफिक समस्या अब हुई दूर। वसई ईस्ट में गोलनी नाके पर ट्रैफिक समस्या को लेकर बहुजन विकास पार्टी के बोईसर विधानसभा के विधायक राजेश रघुनाथ पाटिल लिया संज्ञान। रोड सिग्नल बिठाकर किया आज नारियल फोड़कर और बटन दबाकर किया उद्घाटन। मौके पर उपस्थित स्थानीय नगर सेवक और सभापति अब्दुल हक पटेल, बहुजन विकास गाड़ी की महिला कार्यकर्ताओं ने किया स्वागत। ट्रैफिक पुलिस महबूब करवी ने माना आभार। तर याचा फायदा आपल्याच वर्करांना होणार आहे। आपलाच वर्कर एखादा अपघात झाला तर शेवटी आपल्याला त्याच्यामागे भुर्दंड होतो, आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते, आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, पैसा खर्च होतो, दवाखान्यात करावं लागते। थोडं सिक्युरिटी पॉईंटमध्ये आपण पण थोडं लक्ष घातलं तर बऱ्यापैकी गोष्टी सॉल्व्ह होतील असं मला वाटतंय। पुन्हा एकदा अति चांगल्या कार्यक्रमाचं या यंत्रणेचं भूमिपूजन सोहळा, भूमिपूजनापेक्षा लोकार्पण सोहळा आपण करतोय। याच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा नवीन वर्षात शुभेच्छा देऊन थांबतो। जय जय महाराज। खास करून आपल्या बोलण्यामध्ये ओघाओघामध्ये आपण जे उल्लेख या ठिकाणी केले की ड्रेनेजचं एवढं मोठं गटर बनत असताना त्याची व्यवस्था जर नीट झाली तर त्या पाण्याचा निचरा होईल, अन्यथा पुन्हा आपल्याला लोक दोष देतील। तर ह्या संदर्भामध्ये म्हणजे आमदार साहेबांचं किती बारीक लक्ष आहे आपल्या या सगळ्या गोष्टीकडे ही जाणवतंय। सर, आपल्याला आणखी एक विनंती करतो या ठिकाणी की आपल्याकडे हा जो गटर बनलेला आहे या ठिकाणी इंडस्ट्रियल बंपिंगवाल्यांचा जो कचरा त्याच्यामध्ये जातो त्याच्यामुळे पुन्हा पाण्याची समस्या होणार आहे। एक विनंती आमदार साहेब आपल्याला करतो की बंपिंगवाल्यांची एक तक्रार किंवा त्यांची एक विनंती आहे की त्यांच्यासाठी जर कुठे जागा अवेलेबल करून दिली त्यांचा कचरा टाकण्यासाठी तर ते त्याचा खर्च पण करायला तयार आहे। आणि तर त्या संदर्भामध्ये पण ती जर केलं तर मला वाटतं गटारामध्ये पडणारा जो कचरा आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट आणखी सर, बारिश में पानी भरेगा वो रोड नको वर करून गटार खाली चला गया। चाचा ना आपण हात लावला म्हणजे एक मिनिट थोडं मागे आणा म्हणजे सगळ्यांना फुटेल। तू पण ये मागे, थोडं मागे अशी मागे थोडी, त्यामुळे सगळ्यांचे क्लिअर। थोडं मागे जा। हां सर आज जे तुम्ही आपलं सिग्नलचं जे उद्घाटन झालं त्याच्याबद्दलचा तुम्ही काय लोकांना न्यूता देणार ते जरा सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो। हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावं। आज ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी गोलानी येथे सिग्नलचं लोकार्पण इथे होतं आहे, याचं खूप मला समाधान मिळतं आहे। आज वसईचं आपण लोकसंख्या बघितली, वाहतूक बघितली, त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये इथे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे गोलन नाका हा इथे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये येतो। त्याचप्रमाणे इथे जी औद्योगिक क्षेत्र वाढलेलं आहे त्याच्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये येणारे जे गाड्या आहेत, ट्रक, टेम्पो, 2 व्हीलर, 4 व्हीलर आहेत, याचं सुद्धा प्रमाण वाढल्यामुळे सातत्याने इथे मागणी होत होती की गोलाने इथे सिग्नल असावा आणि त्या अनुषंगाने आज आपले लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, युवा आमदार सतीश ठाकूर यांच्या माध्यमातून आपण जे वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे त्या प्रशासनाशी बोलून आज इथे जे गोवेलीज इंडस्ट्रियल असोसिएशन आहे आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सगळ्यांच्या पाठपुरवठ्यामुळे आज इथे एक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होते
आणि ह्या सिग्नल यंत्रणेचा इथे चांगला लोकांनी फायदा करून घेतला पाहिजे, त्याचं पालनसुद्धा केलं पाहिजे। या ठिकाणी ट्रॅफिकचे इन्चार्ज तडवीसुद्धा आहेत, त्यांच्याशी बोललो मी की शेवटी सिग्नल यंत्रणा ही आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण शहरी भागाला, परंतु इथे अवेअरनेस तेवढ्या लोकांमध्ये नसणार आहे। तर ते अवेअरनेस आणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपलं काही कर्मचारी इथे ठेवणं आवश्यकता, त्याची भाषेत झेब्रा क्रॉसिंगची जे कमतरता आहे, जे लोकांना येण्या जाण्याच्या दृष्टिकोनातून जे उपयोगाचं आहे, तर ते सुद्धा सूचना केलेल्या आहेत। परंतु एकंदरीत सगळं परिस्थिती पाहता काळाची गरज होती, तर इथे सिग्नल असणं आवश्यक आहे, ते आज इथे चालू झालेलं आहे। त्याच्यामुळे लोकांना इथे वाहतुकीसाठी होणारे जे कोंडी त्याच्यासाठी चांगली सुविधा तयार झाली।